आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पेपर फुटीमुळे नीट 2026 ची परीक्षा रद्द झाली आहे। केंद्राच्या मंजुरीनंतर एनटीएचा मोठा निर्णय। लवकरच नव्या तारखांची घोषणा केली जाईल, तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं केंद्र बदलणार नाही। नीट पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआयच्या मार्फत चौकशी होणार आहे। देशामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे। 24 तास आधीच विद्यार्थ्यांकडे हा पेपर आलेला होता। नीटच्या पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलंय। नीट परीक्षेमध्ये फुटलेल्या पहिल्या पेपरची पहिली कॉपी ही नाशिकमध्ये तयार करण्यात आली। नाशिकमध्ये बनलेली पहिली कॉपी हरियाणामध्ये नेण्यात आली। फुटलेल्या पेपरचे 10 सेट्स हरियाणामध्ये तयार करण्यात आले आणि यानंतर पेपरचे सेट हरियाणा, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश या ठिकाणी पोहोचल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली। 281 प्रश्न असलेल्या गेस्ट पेपरमधील 131 प्रश्न हे जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आले होते। त्यामुळे 2024 प्रमाणे यंदाही परीक्षेमध्ये पैशांचा मोठा खेळ झालाय। आमदार रोहित पवार यांचा आरोप। ठराविक दलालांच्या पैशांच्या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करणं हे योग्य नसल्याची रोहित पवार यांची टीका। भाजपचं सरकार आल्यापासून पेपर फुटीची प्रकरणं। नीट परीक्षेवरून आमदार आदित्य ठाकरे यांची भाजपवरती टीका। गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात ना। एमपीएससी असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं। कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाही। नीट परीक्षेच्या विरोधामध्ये आंदोलन सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे। काँग्रेसची शाखा असलेल्या एनएसयूआयचे विद्यार्थी आक्रमक झाले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत त्यांनी निषेध नोंदवलाय। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये निदा खानचा महत्त्वाचा सहभाग। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे। निदा खाननं छळ केल्याची टीसीएसमध्ये काम करणाऱ्या महिलांची तक्रार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। धर्मांतरासाठी निदा खानसह मुख्य आरोपीवरती महत्त्वाची जबाबदारी। संभाजीनगर महानगरपालिकेची एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना दुसरी नोटीस। अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात अंतिम नोटीस देण्यात आली। 24 तासांमध्ये स्वतःहून अतिक्रमण न पाडल्यास उद्या महानगरपालिका कारवाई करणार आहे। मतीन यांचं घर आणि कार्यालयाला ही दुसरी नोटीस देण्यात आलेली आहे। नाशिकमधल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणी मतीन पटेल यांची पालिकेच्या नोटीशीच्या विरोधामध्ये कोर्टात धाव। पालिकेनं दिलेली 3 दिवसांची नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा। कारवाईला स्थगिती आणि मुदतवाढ देण्याची मागणी। फरार निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेल यांच्यावरती ठपका। संभाजीनगर कोर्टाचा कल्पना खरातला अटकेपासून दिलासा नाही। अटकपूर्व जामिनाच्या संदर्भामध्ये कोर्टाचा दिलासा नाहीये। 25 ते 30 मेच्या दरम्यान पुढची सुनावणी घेतली जाणार आहे। या प्रकरणाशी संबंध नसल्याचा कल्पना खरातच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा। मात्र कोर्टानं वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। बोंधू अशोक खरातच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे। ईडी लवकरच बोंधू अशोक खरातचा ताबा घेईल। 18 मे रोजी खरातला विशेष पीएमएलए कोर्टाच्या समोर हजर करण्याचे आदेश। कल्याणमध्ये पूजापाठ करण्याच्या बहाण्यानं भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग। भोंदूबाबा शाहिद शेख याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे। घरामध्ये शांतता राहावी यासाठी पूजापाठ करण्याच्या बहाण्यानं भोंदू घरात आला आणि यानंतर मुलगी एकटी असल्याचं बघून त्यानं मुलीचा विनयभंग केलाय। बीडमध्ये मकोकामधील फरार आरोपीकडून बिअर शॉपी मालकावरती गोळीबार। क्षुल्लक कारणावरून आठवले गँगकडून हा गोळीबार करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं देखील जप्त। हरियाणाच्या भिवानी रेल्वे स्टेशनवरती टीटीई आणि रेल्वे गार्ड यांच्यामध्ये हाणामारी। टीटीई यांनी वैयक्तिक टिप्पणी केल्यामुळे गार्डला संतापनावर झाल्याची माहिती आहे। दिल्लीवरून भिवानी भटिंडा या ठिकाणी जाणाऱ्या गोरखधाम रेल्वेमधला हा सगळा प्रकार आहे। उल्हासनगरमध्ये किरकोळ वादामधून फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे। रस्त्यावरून नीट चालता येत नाही का असं सांगत टोळक्यानं ही मारहाण केली आहे आणि मारहाणीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद झाली। पोलिसांमध्ये तक्रार दाखल आहे। आरोपींचा शोधही सुरू आहे। नागपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामधून तरुणाची हत्या। तुषार चुटे असे या मृत तरुणाचं नाव आहे। धक्कादायक म्हणजे हत्या करणारे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत। गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादामधून चाकू हल्ला करून ही हत्या झाली आहे।
पुण्यामधल्या हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला. अशोक जैन यांनी आत्महत्या केल्याचा संशय. अशोक जैन यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. पोलिसांनी हा तपास सुरू केला. सोलापूर पुणे महामार्गावरच्या तेलंगवाडी गावाजवळ भीषण अपघात झालेला आहे. कारनं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. दोघा तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला. संकल्प गुरव आणि नागनाथ बिराजदार असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावं आहेत. गोंदियामध्ये रस्त्यावरती उलटलेल्या अपघातग्रस्त ट्रकला कट लागून ट्रॅव्हल्सचा देखील अपघात झालाय. एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर 10 ते 12 प्रवासी जखमी झाले. अपघात झाल्याच्या नंतर ट्रॅव्हल उलटलेली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. पालघरच्या डहाणूमधील चारोटी टोल नाक्याजवळ आंबा वाहतूक करणारा ट्रक उलटला. ट्रकमधले आंबे उचलून नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. रायगडमधल्या रेवदंडा मुरुड या मार्गावरती रस्ते कामामध्ये बालकामगारांचा सर्रासपणे वापर होतोय. मनसेकडून व्हिडिओ करत ठेकेदारांची पोलखोल. रात्रीमध्ये बालकामगारांना घेऊन कामं सुरू करण्याचा धक्कादायक प्रकार. ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी. सांगलीमध्ये चायनीज बेदाण्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश. कवठेमहांकाळ तालुक्यामधील चोरोची या गावामध्ये निकृष्ट बेदाणे बनवणाऱ्या युनिटवरती धाड टाकण्यात आली. अधिकृतपणे कुठलाही परवाना किंवा परवानगी नसताना सुरू असलेल्या बोगस कारभारामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. बुलडाण्यामधल्या देऊळगाव राजामध्ये झोपेच्या गोळ्यांच्या अवैध विक्रीवरती पोलिसांची कारवाई. 1100 बटन गोळ्या आणि 76 कफ सिरप जप्त करण्यात आले. देऊळगाव राजा इथल्या औषध विक्रेत्यासह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अन्न आणि औषध प्रशासन निष्क्रिय असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं. गोंदियामध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 आंतरराज्यीय गांजा तस्करांना अटक. 34 लाखांपेक्षा अधिक किमतीचा गांजा जप्त. ऑपरेशन नार्कोसच्या अंतर्गत रेल्वे पोलिसांची कारवाई. अवैध मद्य निर्मितीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. राज्यभर ऑपरेशन क्लीन सुरू आहे. दारूबंदी कायदा आणखी कडक करण्याचे नवीन आदेश जारी. तहसील स्तरावरती उच्चाधिकार समित्या स्थापन होणार आहेत. अवैध दारू आणि हातभट्टी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी गृह विभागाचा कठोर पाऊल. बीडच्या माजलगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी डॉक्टरनं 15,000 रुपये घेतल्याचं पोलिसांच्या तपासामधून उघड झालंय. डॉक्टर नरगिस शेख यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे. महिला डॉक्टर आजारी पडल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. अकोला महानगरपालिकेच्या सभेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांच्याकडून शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची तुलना करण्यात आली. नगरसेवकाकडून शिवरायांचा एकेरी उल्लेखही झाला. भाजपकडून काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वक्तव्याचा निषेध. नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने 4 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय. बनावट वर्क ऑर्डर तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर केल्याचाही आरोप आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. नाशिकमधल्या म्हाडा घोटाळ्यामध्ये बिल्डरांच्या फायद्यासाठी नियमांना खो दिल्याचं तपासामधून उघड झालेलं आहे. नगररचना विभागाचे कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेखचे बिपिन काजळे यांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी. काजळे यांच्या कार्यालयामधून बोगस रबरी स्टॅम्प, शिक्के आणि नकाशेही जप्त. 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवरती सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाही. सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्टीनंतर हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. 245 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं भवितव्य अधांतरी आहे. आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या. नाशिक महानगरपालिकेमधील स्वीकृत सदस्यांची भाजपच्या 6 जागांवरती तब्बल 400 लोक इच्छुक आहेत. स्वीकृत सदस्य निवडीचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावरती देखील गेलाय. 10 जागांपैकी भाजपला 6 जागा हव्यात. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्येकी 2 जागा. पुढील 10 ते 12 दिवसांमध्ये महासभेत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये दिवा विभागामधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या 9 नगरसेवकांवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे. निवडणूक शपथपत्रामध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत न्यायालयामध्ये याचिका. न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष. मुंबई उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयानुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जाते. जनप्रतिनिधी मतदारांपासून तथ्य लपवल्यास
संबंधित निवडणूक रद्द होण्यासह लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील तरतुदीनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये पटेल आणि तटकरेंचं नाव नाही आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये चूक आहे, ही चूक लवकरच दुरुस्त करू अशी सुनेत्रा पवारांची माहिती. तर पत्रामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ आणि जय पवार या दोघांच्या नावांचा उल्लेख आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जिल्ह्याची कार्यकारिणी आता बदलण्यात आली आहे. जिल्ह्यामधील सर्व पदांवरती नव्या नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. खासदार संजय जाधव पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे अंतर्गत कलह उफाळलाय. अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीसाठी ऑफर. झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्या आणि एकत्र या असा प्रस्ताव. शहराच्या विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरींचं आवाहन. राज्यात केंद्रामध्ये आणि सगळ्या ठिकाणी युतीची सत्ता आहे. त्यामुळे आम्ही जर चर्चा केली वारंवार तर काही विशेष नाही, कारण आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला युतीवरून सामोरे गेलोय. तर आम्ही विकासाच्या मुद्द्याकरता आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन बोलणी करायला आम्ही तयार आहोत. मुंबईमधल्या नालेसफाईची आज पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांनी पाहणी केली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांसोबत नालेसफाईच्या कामाची पाहणी. मुलुंड, भांडूप या भागामध्ये नालेसफाईचा भाजप नेत्यांकडून आढावा. पश्चिम उपनगरामध्ये 3-4 दिवसापूर्वी आम्ही नालेसफाईची पाहणी केली होती. आज पूर्व उपनगरामध्ये या नालेसफाईचा पाहणीचा दौरा या ठिकाणी आहे. कदाचित शेवटच्या स्पॉटची पाहणी केल्याच्या नंतर रिअलिस्टिक जो आकडा आहे तो मी तुम्हाला सांगू शकेन. भाजपच्या मुंबई अध्यक्षांच्या नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यामध्ये तब्बल 25 गाड्यांचा ताफा. अमित साटम यांच्या स्वतःसाठीच्या 2 गाड्यांसह आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी सहभागी. इंधन बचतीच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला भाजप नेत्यांकडूनच हरताळ. मोदींच्या काटकसर करण्याच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सर्व मंत्र्यांना सूचना. फडणवीसांच्या सूचनेनुसार मंत्री नितेश राणेंकडून मत्स्य विकास आणि बंदर विभागाला निर्देश. मत्स्य विकास आणि बंदर विभागाच्या सगळ्या बैठका ऑनलाईन होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या ऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा असं आवाहन. पुढची एक मोठी बातमी. अंदमान निकोबार बेटांच्या काही भागामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.